राणी माझा काट्याची आस्तोरी हो आस्तोरी हो राणी माझा काट्याची आस्तोरी आस्तोरी हो आस्तोरी इंग्लिश वेदांताच्या झिरीची असतानी महाराज असतानी असतानी आका मारतो त्या हिंदी प्रधानाची म्हणली बाबा त्या हिंदी प्रधानाची महाराज हे शिपाई दादा रे दादा भारताचे निजाना मी नाही सोडणार 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 स्वातंत्र्याचे निजाना मी नाही सोडणार भारताचे निजाना मी नाही सोडणार भारताचे निजाना मी नाही सोडणार ओ जिजाबाईच्या पोटी जन्मला एकच इरादा जिजाबाईचा पोटी जन्मला एकच इरादा ओ जिजाबाईच्या पोटी जन्मला एकच इरादा जिजाबाईचा पोटी जन्मला एकच इरादा हरी नाव शिवाजी होऊन गेले गजवली तलवार भारताचे निजाना मी नाही सोडणार 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 ओ दासीची राणी लक्ष्मीबाई एकच होती ना आजादी सरांनी लक्ष्मीबाई एकच होती ना ओ दासीची राणी लक्ष्मीबाई एकच होती ना आजादी सरांनी लक्ष्मीबाई एकच होती ना ओ जलशातीची दरपाटीची गाडीला तलवार भारताचे निजाना मी नाही सोडणार 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 स्वातंत्र्याचे निजाना मी नाही सोडणार भारताचे निजाना मी नाही सोडणार स्वतंत्राचे निजाना मी नाही सोडणार ऐकले म्हणलं शिपाई दादा रे दादा आशीर्वादाचं शिपाई दादा रे दादा ऐकले म्हणलं शिपाई रोजचा ड्युटीवर येण्याचा टाइम कोणता बाबा रोजचा नित्यनेमाप्रमाणे 8 वाजाचा टाइम आहे आता किती वाजले आहे म्हणली बाबा 10 वाजले महाराज या ठिकाणी मी तुला असं कहत आहे हा आता 10 वाजले 10 वाजले महाराज ड्युटीवर येण्यास उशीर का झाला म्हणली बाबा सांगायला पाहिजे महाराज सांगा लवकर सकाळी लवकर उठलो रोजच्या नीतिनियमाप्रमाणे सकाळी लवकर उठलो सकाळी लवकर उठला अंघोळ स्नान केली अंघोळ स्नान केली असताना म्हणली बाबा आणि ड्युटीचा गणवेश घातला महाराज अंघोळ स्नान केली आणि ड्युटीचा गणवेश चढविला हा बरं पुढे काय झालं ड्युटीवर निघाला महाराज गणवेश चढविला आणि ड्युटीवरती निघाला म्हणली बाबा हा बरं मग मला वाटत खूप गर्दी दिसली महाराज तुला वाटेमध्ये खूप गर्दी दिसली चालता चालता तुला रस्त्यात गर्दी दिसली ती गर्दी दिसली मी त्या गर्दीमध्ये चालून गेलो महाराज चालता चालता आणि तू त्या गर्दी जवळ चालून गेला हा बरं पुढे पाहत होता काय महाराज आहा तिला घिसण्याचं काम चालू होतं रस्त्यावरती हो ही सड्याने दुकान लावली असता आणि म्हणली बाबा हा
तू चालून त्या दुकानावरती गेला. तिला घिसाड्याचं काम चालू होतं. आहा, असा लोखंड लाल जरा तापलेला होता महाराज. लोखंडाचा गोळा तापलेला होता. खूप लाल जरा तापलेला होता. तापला असे. तेवढ्यात गर्दीमध्ये एक कुत्रा आलं महाराज. त्या गर्दीमध्ये एक कुत्रा आलं. गर्दीमध्ये कुत्रा आलं. कुत्रा आला आणि त्या कुत्र्याला वाटलं त्या कुत्र्याला काय वाटलं? हा मासखंडाचा गोळा आहे. त्या कुत्र्याला वाटले की हा मासखंडाचा गोळा आहे. मासखंडाचा गोळा आहे. बरं, मग त्या कुत्र्याने तो गोळा तसाच तोंडात धरून घेतला महाराज. त्या कुत्र्याने तो मासखंडाचा गोळा म्हणून लोखंडाचा गोळा तोंडात घेतला तोंडात धरला. आणि ते पळत सुटलं महाराज ते कुत्र. कुत्र्याने मासखंडाचा गोळा तोंडात धरला आणि ते आणि पळत पळत सुटलं. सुटलं. मी त्याच्या मागे पळालो. तू पण त्या कुत्र्या माग. मी पण त्या कुत्र्या मागे पळालो महाराज. बरं, मग मी गरीबाची नुकसान केली एखाद्या. कुत्रा मग बरं, मग तू काय केलं? ते कुत्रा पळता पळता एका वळावर जाऊन बसला महाराज. पळता पळता कुत्रा त्या चाऱ्याच्या वळीवरती गेला. त्या वळावर जाऊन बसला महाराज. आहा, काय सांगा महाराज तुम्हाला. काय सांगतो? ते कुत्रा त्या वळावर गेलं. आहा, असं टरा 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 हागलं महाराज. चाऱ्याच्या वळीवरती गेला आणि टरा टरा. कुत्रा हागलं. बरं, मग काय? कुत्रा हागलं वळी पेटून गेली महाराज. अरे, कुत्रा हगला आणि ती चाऱ्याची वळी पिटली. म्हणलं बाबा, सारीची वळी पेटून गेली महाराज. आहा, मी गडबडून गेलो महाराज. मग काय केलं? मग मी डोकं चालवलं. तू फार अक्कल हुशार म्हणलं बाबा. हा, मग तू काय डोकं चालविलं? मी लगेच पळत पळत पेट्रोल पंपावर गेलो. पळत पळत तू पेट्रोल पंपावरती गेला. पेट्रोल पंपावर गेलो आहा, आणि तिथून 2 ड्रम भरून आणले कशाचे? पेट्रोलचे. विजवायला. इजवायला बरं, मग ते पेट्रोल पंपावरून ते पेट्रोलचे 2 ड्रम भरून आणले. पेट्रोल पंपावरतून 2 ड्रम भरून आणली हा, आणि काय